तुम्हाला माहिती आहे जास्त चित्रपट पाहत नाही, पण मी सयाजीरावांचे काही चित्रपट पाहिलेत आणि ते माझ्या काही प्रत्येकाला वेगवेगळे चित्रपट करणारे अभिनेते आवडतात, अभिनेत्री आवडतात. तशा पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारचा ठसा सयाजीरावांनी आणि त्यातल्या त्यात माझा एक वेगळा स्वभाव आहे की मला महाराष्ट्रातनं एखादा कलाकार पुढं आला किंवा महाराष्ट्रातली कुठलीही व्यक्ती कुठल्याही क्षेत्रातमध्ये त्यानं नाव कमवलं तर त्याच्याबरोबर एक मनापासून अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्राची ही व्यक्ती एक चांगल्या पद्धतीनं काम करते आणि नावलौकिक वाढवते, ज्याचा उल्लेख आत्ताच भुजबळ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. त्यामध्ये सयाजीरावांचं काम तुम्ही पण बघितलं असेल. त्यांचे चित्रपट समाजामध्ये जागरूकता वाढवतात आणि त्यांनी त्यांच्या चित्रपटात काही उत्कृष्ट अशा प्रकारची पात्र साकारलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यांची कारकिर्दीत अनेक सामाजिक उपक्रमाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्यांची माझी ओळख बऱ्याच वर्षापूर्वी झाली, कारण सरकारमध्ये काम करत असताना अनेक क्षेत्रातले अनेक मान्यवर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने येत असतात आणि त्यांचे काही सरकारमधनं काही प्रश्न अडकलेले असतात, त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मुळातच सयाजीरावांना झाडाची अतिशय आवड आहे. आपले जे काही डोंगर आहेत ते बोडके होत चाललेले आहेत आणि त्यांचं म्हणणं की इथं आपण चांगल्या प्रकारची झाडं लावली पाहिजे. सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते राज्यभर वृक्षारोपण करतात आणि त्यांचा योग्य वाढीवर देखरेख ते ठेवतात. ते खूपच प्रशंसनीय अशा प्रकारचं काम आहे. मी पण काही भागामध्ये जाऊन ते काम त्यांचं बघितलेलं आहे. परंतु अनेकदा कधी स्थानिक प्रश्न येतात, कधी सरकारमधले काही अधिकारी त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतात. आम्ही त्यांच्याशी अनेक विषयावर सखोल चर्चा केली आणि ज्यावेळेस या निर्णयाप्रत आम्ही सगळेजण आलो त्यावेळेस पण त्यांनी काही गोष्टी इतक्या सुंदर मांडल्या. ते म्हणले की दादा, सिद्धिविनायकला अनेक लोक येत असतात, आपल्या शिर्डीला अनेक लोक येत असतात, साईबाबाचा प्रसाद किंवा सिद्धिविनायकाचा प्रसाद दिल्यानंतर अशा अनेक आपले सगळीकडं वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत. तो प्रसाद आपण जसं फळ किंवा आणखीन काही देतो आणि तो प्रसाद अतिशय व्यवस्थित घरी ती लोक घेऊन जातात, तसं एक रोपटं ते प्रसाद म्हणूनच द्यायचं. ते सिद्धिविनायकचं रोपटं किंवा साईबाबाचं रोपटं म्हणल्यानंतर ती लोक इतकी आपलेपणाने ती घेऊन जातील आणि लावतील आणि ह्याच्यातनं पण मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपणाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होईल. अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या किंवा चर्चेतनं आमच्या पुढं आल्या. मी अजून एक बाब स्पष्ट करू इच्छितो की सयाजीरावांना पक्षामध्ये सामील होणं एक हे महत्त्वपूर्ण त्यांचं पाऊल आहे आणि सयाजीरावांना पक्षात कोणत्या जबाबदारी देणं आवश्यक आहे यावर आमच्यात सखोल त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चांती आम्ही ठरवलं की त्यांना आगामी काळात म्हणजे आता पुढं विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या काळामध्ये त्यांना आम्ही राज्यभर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून त्या ठिकाणी ते कार्य करतील आणि त्यांनी त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाबद्दल त्यांनी काही गोष्टी मला विचारतात, मी काय करायचं ना. अतिशय व्यवस्थितपणे त्यांची, माझी, सुनीलजींची आणि काही सहकारी मित्रांची चर्चा झालेली आहे आणि एकंदरीतच मी पार्टीचा अध्यक्ष म्हणून अतिशय जबाबदारीनं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सयाजीराव शिंदे यांचा योग्य पद्धतीनं आदर आणि सन्मान हा पक्षाकडनं राखला जाईल. त्याच्यामध्ये कुठलीही काही अडचण आमच्या कुणाकडनंच येणार नाही, माझ्या सहकारी मित्रांच्याकडनं पण येणार नाही, कार्यकर्त्यांकडून पण येणार नाही. मी आज एक चांगला निर्णय, उद्याच्याला विजयादशमी आहे, विजयादशमीच्या पूर्वसंध्येला हा एक चांगला निर्णय होतो, त्याचं खूप मला समाधान आहे. नवरात्राचा आज 8वा दिवस आहे, त्याच्यामध्ये उद्या 9वा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये उद्या विजयादशमी. विजयादशमी तर आपण 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा तो दिवस आहे आणि एकंदरीतच त्याच्या
पूर्वसंध्येला अशा प्रकारचं एक गोष्ट घडतीये, त्यामध्ये खूप माझ्यासारख्याला समाधान आहे. त्यांची राजकारणातली पण यात्रा त्यांच्या सामाजिक कार्याप्रमाणेच अतिशय यशस्वी होईल. आपण सर्व एकत्र येऊन एक नवीन अध्याय लिहिण्यासाठी तयार आहोत, ज्यामध्ये आपण समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी काम करू आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा पक्षाची स्थापना झाल्यापासून अशीच आहे की सर्वांना बरोबर घेऊन जायचं, सर्व जाती धर्माला सर्व धर्मसमभाव ही भूमिका सगळ्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करायचा आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्या विचारधारेला कुठेही तसूभर देखील त्या ठिकाणी ढळू द्यायचं नाही, तिथनं आपण बाजूला जाऊ द्यायचं नाही, अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की एक चांगला निर्णय झाला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं आमच्या सयाजीराव शिंदेंचं मनापासून स्वागत करतो आणि त्याच्यामध्ये पक्षाचं नेहमीच आम्ही पक्षामध्ये बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. नजीकच्या काळामध्ये असेच वेगवेगळे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत असताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील, ही पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. वेगवेगळ्या क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले पण लोक येतील आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढं जाऊ, अशा प्रकारची मी ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्याला आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो, खात्री देतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पण उद्याच्या विजयादशमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.